मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी भेट घेतली आणि रात्री उशिरा या दोघांमध्येही चर्चा झाली। गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची सागर या त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली। मिळालेल्या माहितीनुसार दोघांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाली। राज्यातील विविध प्रकल्पांबद्दल ही चर्चा झाल्याचं समजतंय। काही दिवसांपूर्वीच मुंबईतील आणखी एका प्रकल्पाची बोली अदानी समूहाने जिंकली आणि त्यानंतर अदानी आणि फडणवीस यांच्यातली ही पहिली भेट आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। पंकज, नेमकी कशा संदर्भात भेट होती याचे काही तपशील मिळू शकले का? काल रात्री गौतम अदानी उद्योगपती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली। देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती रात्री बैठक झाली। बराच वेळ स्मरणानंतर 1.5 तास अदानी सागर बंगल्यावरती होते आणि नंतर ते निघाले। आता बैठकीमध्ये चर्चा काय झाली, त्यांनी का भेट घेतली होती हे कारण अजून समजू शकलेलं नाहीये। मात्र देशातला एक प्रमुख उद्योगपती आणि सातत्यानं त्याच्यावरनं सरकारवरती टीका केली जात असताना नेमकं त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत राज्याचे, त्यांची भेट घेण्याचं कारण काय? ही भेट शुभेच्छा देण्यासाठी, ही भेट सदिच्छा भेट होती की यामागे काही राजकीय कारणं होती की काही उद्योगांच्या संदर्भातली चर्चा करण्यासाठी अदानी जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते? ही चर्चा आहेत। सध्या मुंबईतल्या धारावी नंतरचा सगळ्यात मोठा गृह पुनर्विकास प्रकल्प म्हणजे गोरेगावच्या मोतीलाल नगरचा विषय आहे। याच्यावरनं त्याची जी निविदा आहे ती निविदा अदानी यांना मिळणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। कारण टेक्निकल बीड मध्ये अदानी आणि एल&टी हे 2 कंपन्या ज्या आहेत त्यांना मान्यता मिळाली। आता फायनान्शियल बीड ओपन होणार आहे। असं असताना मोतीलाल नगर सारखा महत्वाकांक्षी सरकारचा जो प्रोजेक्ट आहे तो अदानी कन्स्ट्रक्शन्स कडनं जे इन्फ्रास्ट्रक्चर्स कडनं पूर्ण केला जाण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने ही भेट होती का, हे अनेक प्रश्न जे आहेत ते अजूनही त्याची माहिती मिळू शकलेली नाही। जी, निश्चित। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी पंकज।